नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू, शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय। मंत्री दादा भुसे यांची माहिती। दिशा सालियन प्रकरणात 5 वर्षांपासून बदनामीचा प्रयत्न, आदित्य ठाकरे म्हणाले आम्ही न्यायालयात बोलू। औरंगजेबाच्या कबरीचे प्रकरण उलटल्यानेच दिशा सालियन प्रकरण काढले गेले, संजय राऊतांचा दावा। शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांवर अत्याचार झाल्यास संस्थाचालकावर गुन्हा दाखल करण्याची आमदार चित्रा वाघ यांची मागणी। आणि नागपूर हिंसाचार, बांगलादेश कनेक्शन उघड, सोशल मीडियावर वापरकर्त्याची धमकी, आणखी मोठी घटना घडू शकते। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। शिरूर कासार तालुक्यातील ढाकणे पिता पुत्रांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले याला आज न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। बीड पोलिसांनी सतीश भोसले याला प्रयागराज येथून अटक केल्यानंतर दिनांक 14 फेब्रुवारी रोजी त्याला शिरूर कासार सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती। आज त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर सतीश उर्फ खोक्या भोसले याला आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले। यावेळी न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात मल्टीस्टेटचे घोटाळे गाजत असून जिजाऊ मल्टीस्टेटचा सर्वात अगोदर सुमारे 165 कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला। जिजाऊ पतसंस्थेत सुमारे 2000 ठेवीदारांचे 165 कोटी रुपये अडकलेले आहेत। या प्रकरणात संचालक अनिता शिंदे, बबन शिंदे व इतर लोक अटकेत आहेत। या प्रकरणात MPID प्रस्ताव मंजूर झालेला आहे। उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली असून SDM कविता जाधव यांनी पतसंस्थेची मुख्य इमारत जप्त करून नगर परिषदेच्या PTRला तशी नोंद केली आहे। तर ज्ञानराधा पतसंस्थेचा सुमारे 1100 कोटींचा घोटाळा असून आर्थिक गुन्हे शाखेने ज्ञानराधाच्या मुख्य शाखा व सारडा संकुल शाखेतून दोन्ही ठिकाणी मिळून 42,17,490 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तसेच संचालकांचे 256 बँक खाते आढळून आले असून यातील 44 खात्यावर असलेली 69,28,000 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे। ज्ञानराधा प्रकरणात MPID प्रस्ताव शासनाला पाठवलेला आहे। या प्रकरणी आतापर्यंत 11,527 ठेवीदारांनी आर्थिक गुन्हे शाखेला ठेवींची माहिती देण्यात आली आहे। बीड शहरासह ग्रामीण भागातील अनेक दुचाकी वाहनधारकांचे सायलेन्सर हे मोठ्या आवाजाचे असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो। मोठ्या आवाजाचे सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केली जात असून आत्तापर्यंत 100 सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत। वाहनधारकांनी नियमांचे पालन करावे नसता त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा बीडचे अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दिला आहे। वाहतुकीच्या नियमांचं पालन करा असं पोलीस प्रशासनातर्फे वारंवार सांगण्यात येतं, तरी देखील काही वाहनांचे जे नंबर प्लेट्स असतात त्या फॅन्सी लिहिलेल्या असतात, त्याच्यामुळे ते व्यवस्थित लक्षात येत नाहीत त्याचे नंबर वगैरे। त्याचप्रमाणे ध्वनी प्रदूषण आणि हे होऊ नये मोठमोठ्या आवाजाचे सायलेन्सर फोडून वाहनं चालवले जातात, टू व्हीलर चालवले जातात आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचा मोठेपणाची भावना असते लोकांची, परंतु याच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना खूप त्रास होतो आणि हाच संदेश आम्हाला आजच्या या कारवाईतून द्यायचा आहे। आम्ही जवळपास आज 100च्या वर सायलेन्सर्स आम्ही फोडलेले आहेत आणि ही कारवाई सतत चालू राहील। आणि आता बातमी एका थरारक प्रसंगाची। दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी इयत्ता 11वीच्या परीक्षेचा पेपर द्यायला गेलेल्या एका अल्पवयीन मुलीस अंबाजोगाई तालुक्यातील भावठाणा येथील तिची आत्या मीरा हरिभाऊ काळे व मीरा हिचा मुलगा गोपाळ हरिभाऊ काळे यांनी लग्नाचे आमिष दाखवून जय किसान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आपेगाव येथून एका 4-चाकी वाहनात बसवून पळवून नेल्याची घटना घडली होती। या प्रकरणी इसू पोडगाव पोलीस ठाण्यात दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी गुन्हाही दाखल झालेला आहे। मात्र 1 महिना उलटला तरीही मुलीचा अद्यापही शोध लागलेला नाही। तर नातेवाईकांनी पोलिसांकडे विचारपूस केली असता पोलीस हे उडवाउडवीची उत्तरे देत असून हे प्रकरण मिटवण्यास सांगत असल्याचा गंभीर आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला असून मुलीचा शोध लागत नाही म्हणून तिच्या आईने आज गुरुवार दिनांक 20 मार्च रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास इसू पोडगाव पोलीस ठाण्यासमोरच अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। यावेळी ठाण्यात हजर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर महिलेच्या हातातील पेट्रोलचा कॅन हिसकावून घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला।
परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असताना खबरदारी घ्यावी, नसता आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यास त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असा इशारा परभणीचे पोलीस अधीक्षक श्री रवींद्रसिंह परदेशी यांनी दिला आहे। नमस्कार, मी रवींद्रसिंह संतोषसिंह परदेशी, पोलीस अधीक्षक परभणी। या ठिकाणी सर्व परभणी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करतो की आपण कोणीही सोशल मीडियावर व्यक्त होताना दोन जाती धर्मात समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्या पोस्ट करू नये। जो कोणी अशा प्रकारच्या पोस्ट मुद्दामून करेल त्याला कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी। युवा दर्पण लाईव्हसाठी सुरेश नाईकवाडे, परभणी। सोलापूर महापालिकेच्या हद्दीतील छत्रपती संभाजीनगर तलाव परिसर व किल्ला भाग परिसरात दिनांक 7 मार्च रोजी एक कावळा व बगळा या पक्ष्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला होता। त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते। त्या प्राण्यांना बर्ड फ्लू असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे। त्या अनुषंगाने बर्ड फ्लू प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय कृती आराखडा 2021 नुसार उपरोक्त दोन्ही परिसर हे दक्षता झोन म्हणून जाहीर करण्यात आलेले आहेत। तरी सर्व शासकीय विभागांनी या क्षेत्रात व अन्य भागात बर्ड फ्लूचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत। सर्वांना नमस्कार, मी कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी सोलापूर। आपल्याला कल्पना असेल की कंभर तलाव आणि किल्ला बाग या परिसरमध्ये कावडे आणि इतर पक्षीचे अनैसर्गिक मृत्यूचे केसेस आढळले आहेत। त्यांचे आम्ही सॅम्पल घेतला आणि सॅम्पल आम्ही पुणेमध्ये लॅबमध्ये पाठवला होता। ते जे सॅम्पल्स आहेत ते H5N1 व्हायरस म्हणजे बर्ड फ्लूसाठी पॉझिटिव्ह आले आहेत। आता कंभर तलाव आणि किल्ला बागच्या परिसरमध्ये 1 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आम्ही बाधित क्षेत्र घोषित केलेलं आहे आणि 1 ते 10 किलोमीटर रेडियसमध्ये कंटेनमेंट झोन घोषित केलेले आहेत। बाधित क्षेत्रामध्ये म्हणजे की कंभर तलावच्या 1 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आणि किल्ला बागच्या 1 किलोमीटर रेडियसमध्ये रहदारीसाठी आता प्रतिबंधित करण्यात आलेलं आहे। युवा दर्पण लाईव्हसाठी हनुमंत मस्तूद, माढा। अहिल्यानगर जिल्ह्यातील नागेबाबा भक्त निवास भेंडा तालुका नेवासा येथे महिला आर्थिक विकास महामंडळ मार्गदर्शित ज्ञानेश्वरी लोकसंचलित साधन केंद्र नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्योग विकास प्रकल्पांतर्गत महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे या उद्देशाने तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय भव्य नवतेजस्विनी महोत्सव 2025 महावीर बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या 100 पेक्षा जास्त वस्तूंचे भव्य प्रदर्शन दिनांक 18 मार्च 2025 पासून सुरू झाले आहे। या प्रसंगी जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ अहिल्यानगर संजय गर्जे, भेंडा ग्रामपंचायत सरपंच सौ सुहासिनी मिसाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य आशाताई मुरकुटे तसेच पंचक्रोशीतील महिला सरपंच व यशस्वी उद्योजक महिला पत्रकार, CMRC अध्यक्ष, सर्व RGBEC सभासद, CMRC व्यवस्थापक, लेखापाल, सहयोगिनी, CRP व बचत गटातील बहुसंख्य महिला उपस्थित होते। युवा दर्पण लाईव्हसाठी नरहरी शहाणे, शेवगाव। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।